नमस्कार. कृषी आणि सहकार पंढरी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. या कोल्हापूर जिल्ह्यानं आत्तापर्यंत कृषी आणि सहकार बरोबरच प्रशासकीय सेवेत अनेक रत्न पाठवलेले आहेत. पोलीस असेल, महसूल असेल, ह्या क्षेत्रात तर अनेक तरुण गेलेलेच आहेत. आज आपण पाहतो गल्ली ते दिल्लीपर्यंत जो विषय सुरू आहे चर्चा, तो कृषी विधेयक, ऊस, दूध दर, कांदा असेल, भाजीपाला असेल, या एकूणच सर्व शेतीविषयी निगडीत गोष्टींचा विचार केला तर आपल्या लक्षात नेहमी येत राहतं की सहकाराला किती महत्त्व आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नरके कुटुंब असेल, कोरे कुटुंब असेल, मंडलिक कुटुंब असेल, अशा अनेक कुटुंबाची नाव घेता येतील की त्यांनी सहकारात भक्कम स्थान निर्माण केलं, सहकाराचा विकास केला आणि सहकाराबरोबर गावोगावच्या शेतकऱ्यांचा विकास केला. गोकुळ दूध संघ असेल, यावर विविध कारखाने असतील, या माध्यमातून शेतकऱ्यांचा चांगला विकास झाला. आज आपण मराठींच्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व बोलवलेलं आहे की या सहकार पंढरीतून उच्च विद्या विभूषित क्षेत्रात जाऊन एका परदेशातल्या देशाचे वाणिज्य सल्लागार म्हणून ते काम पाहतात. ही व्यक्ती काही दूरची कोण नाही तर आपल्या कोल्हापूरचीच आहे. ज्यांची पिढी सहकारात गेली, ज्यांच्या 2-3 पिढ्या सहकारात गेल्या, अशा कुटुंबातील आहे DC नरकेंचे नातू आणि दूध क्षेत्रात धवल क्रांती करणारे म्हणून ज्यांची ओळख आहे असे अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या मराठींच्या स्टुडिओमध्ये. तर थोडक्यात मी आपल्याला त्यांची ओळख करून दिली, तर आता त्यांचं ज्ञान कितपत आहे, त्यांनी कोणत्या कोणत्या क्षेत्रात कशी झेप घेतलेली आहे, हे आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांनी KIT इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली, पण त्यानंतर परदेशात जाऊन त्यांनी अशा काही पदव्या मिळवल्या, शिक्षण घेतलं की त्याचा आज जगामध्ये उपयोग होतोय त्यांच्या ज्ञानाचा, पण आज तो महाराष्ट्र आणि आपल्या भारतालाही होऊ शकतो. त्यांनी परदेश वारी सोडून आज ते आपल्या जन्मभूमीतच कर्मभूमी मानून इथला विकास साधायचा आहे म्हणून ते आज इथं आलेले आहेत. ते स्थिराव पाहत आहेत. त्यांना सहकार, कृषी, तरुण ह्या सर्वांचा विकास साधायचा आहे. अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्षसुद्धा आहेत ते. आपण जाणताच, विशेषतः तरुण वर्ग जाणतो की अरुण नरके फाउंडेशनचं कार्य काय आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी पदापर्यंत पोहोचवणार आहे अरुण नरके फाउंडेशन. तर मी आपल्याला पहिलं सुरुवात करतो की तुमचं शिक्षण प्राथमिक पासून आजपर्यंत याचे थोडक्यात जरा टप्पे सांगा. पहिल्यांदा सर, तुम्ही मला इथं बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी आभार तुमचं मानतो. तुम्ही कोल्हापूरच्या आणि माझ्या फॅमिलीची देखील ओळख करून दिली. थोडीशी माझ्याबद्दल माहिती तुम्हाला देतो. मी अरुण नरके साहेबांचा लहान मुलगा, संदीपचा लहान भाऊ चेतन अरुण नरके. माझ्या शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं तर मी KIT प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलं कोल्हापूरमधून. त्याच्यानंतर 1999 साली माझ्या आईंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांची इच्छा खूप होती की मी जाऊन बाहेर शिकावं आणि मराठी मुलगा बाहेर शिकणं, वडिलांचे पैसे न घेता शिकणं, हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी 1999 साली तिच्या निधनानंतर मी घर सोडलं. ते 20 वर्षानंतर मी आता इकडं परत आलो. तर माझं शिक्षण KIT प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून झालं. त्यानंतर माझ्या 3 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीज मी कंप्लीट केलेत. माझं MS कम्प्युटर सायन्स IIT शिकागोमधून झालं आहे. माझं MBA युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर न्यूयॉर्कमधून झालं आहे आणि एक्झिक्युटिव्ह MBA माझं लंडन बिझनेस स्कूलमधून झालं आहे. त्याच्यानंतर मी जवळपास 13 वर्ष अमेरिकेमध्ये माझं वास्तव्य होतं. त्याच्यामध्ये मी मार्स इनकॉर्पोरेशन, म्हणजे तुम्ही ब्रँड्स ऐकले असतील, कन्फेक्शनरी म्हणजे चॉकलेट फील्डमध्ये M&M's असतील, स्निकर्स असतील,
तुम्ही ॲड रेखा किंवा धोनी यांच्या ॲड बघितले असतील, त्याच्यामागे पडद्यामागचा जो अर्थव्यवस्थेचा व्यवहार जो होता तो पूर्णपणे माझ्याकडे असायचा. त्याच्यानंतर पेट फूडमध्ये पेडिग्री, रॉयल कॅनिन, विस्कस, शिबा यासारखे ब्रँड्स. नंतर कंपनी रॅकेट बिंकीजर त्यांचे मेट जॉन्सन कंपनी अंडर ज्यावेळी मी काम करायचो त्यावेळी इन्फा लॅब, इन्फा मिल्क, डेटॉल, लायझॉल, स्ट्रेप्सिल्स यासारखे ग्लोबल ब्रँड्स मी लीड केलेले आहेत. तर 13 वर्ष मी मार्स या कंपनीला काम केल्यानंतर परत मी एशिया पॅसिफिकचा CFO म्हणजे फायनान्स डिरेक्टर किंवा चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून आलो. त्यावेळी जवळपास माझ्याकडं 18हून जास्त देश होते. त्याच्यामध्ये एशियामध्ये स्पेसिफिकली चायना, त्याच्यानंतर पॅसिफिकमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ ईस्ट एशियामध्ये इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया, कंबोडिया, लाओ, म्यानमार ह्या सगळ्या साऊथ ईस्ट एशियामधल्या कंट्री होत्या. त्याच्यानंतर हाँगकाँग, तायवान, कोरिया, इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश या जवळपास 15 ते 20 देशांचं माझ्याकडं प्रतिनिधित्व होतं. आणि त्याच्यामध्ये मी पेट फूड म्हणजे पेडिग्री, रॉयल कॅनन हे सगळे पुण्यामधला जो प्लांट आहे, हैदराबादमधला जो प्लांट पेडिग्रीचा बसवला आहे तो माझ्या लिडरशिपखाली झालेला आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मला खरोखरच बरं वाटतं की ज्यावेळी इथून बाहेर पडलो त्यावेळी चेतन अरुण नरके हे नाव होतंच. फक्त 20 वर्ष काम केल्यानंतर एक चेतनची आयडेंटिटी मी स्वतःची तिथं निर्माण केली. कुठल्याही FMCG म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स कंपनीमध्ये कधी तुम्ही गेलात तर चेतन नरके हे नाव फायनान्स फील्डमध्ये सिंगापूर, मलेशिया, थायलंड या कुठेही देशामध्ये गेला तर हे नाव प्रचलित आहे. आणि खरोखरच खूप काम केलं आहे. त्याच्यामध्ये कधीही 16 तास तर रोज काम केलं. त्यामुळं कधीही अशी सवय नव्हती की कुणाचं नाव वापरलं. फक्त स्वतःचं ज्ञान होतं, स्वतःची जिद्द होती की एक मराठी मुलगा पुढे जाऊन काहीतरी करेल. कारण ज्यावेळी कॉम्पिटिशनला तिथं सर जायचो त्यावेळी किंवा जॉबमध्ये पण असायचं त्यावेळी ऑस्ट्रेलियाची लोकं असायची, न्यूझीलंडची लोकं असायची, युरोपची लोकं असायची, इंडियातली IIT लीगमधली मुलं असायची. तर त्यांना डिफीट करून तो जॉब मिळवणं जे मला आठवते जवळपास मी ज्यावेळी एशिया पॅसिफिकचा जॉब मिळवला होता ॲज अ CFO फायनान्स डिरेक्टरचा तर देशातून जवळपास पूर्ण देशातून किंवा जगातून एक 200 लोकांची इंटरव्ह्यू झाले होते. आणि शेवटचे 5 विद्यार्थ्यांमध्ये माझं ज्यावेळी सिलेक्शन, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा प्रोफेशनल जे 15-15, 20-20 वर्षाचे अनुभव याच्यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या मोठ्या, हिंदुस्तान लिव्हर यासारख्या मोठ्या कंपनीमध्ये CFO म्हणून काम केलं होतं. आपण आज पाहतो की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा मुलगा वकील किंवा न्यायाधीश होईल. बहुतेक राजकारण्यांची मुलं राजकारणात असतात. हो, सरपंच होतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य होतील, कोणत्या तरी संस्थेवर संचालक होतील. हो, तुमच्या तर घरात राजकारणच, तुम्हाला बाळकडूच राजकारणाचं मिळालं. आजोबा असतील, वडील असतील. मग असं असताना तुम्ही राजकारणाचा ट्रॅक सोडून ह्या शिक्षणच्या ह्याच्यावर नेमकं कसं आलात? त्याची जर तुम्ही आईचं कारण सांगितलं पण त्याच्यावर उपजत हुशारी तुमची शिक्षणात कशी आली? म्हणजे राजकारणाचा ट्रॅक सोडून तुम्ही शिक्षणात कसा आला हा प्रश्न. सर हा खरोखरच उत्कृष्ट प्रश्न आहे तुमचा. कारण राजकारणाचा मुलगा राजकारण होणं सोपं असतं कारण लहानपणापासून त्याला त्याचे धडे मिळाले असतात. मला एवढाच फायदा झाला की एक तर आईचं कारण होतंच आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मलाही असं वाटलं की बाहेर जाऊन काहीतरी वेगळं शिकावं. लहानपणापासून तशी आवड होती की बाबा काहीतरी नवीन शिकायला पाहिजे, नवीन करायला पाहिजे. त्यामुळं लोक चांगल्या पद्धतीनं आणि अगदी निस्वार्थीपणे सांभाळणं, लोकांची काळजी घेणं हे लहानपणापासून शिकलो होतो. पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी हे सगळे जे शाहूवाडी हे सगळे जे भाग साहेबांची कर्मभूमी आमची आहे नरके फॅमिलीची. तर त्याच्यामध्ये लोकांची दररोज 100-200 लोकांची येणं जाणं, त्यामुळे लोकांना अगदी प्रेमानं घरी घेणं, त्यांचं करणं, त्यांची काय कामं असतील ती कुठलाही एक रुपया न घेता काम करून घेणं हे लहानपणापासून बघितलं होतं. तर या गोष्टी मी शिकलोच. त्यामुळं HR जो ह्युमन रिसोर्स म्हणतात तो लहानपणीच मला येत असल्यामुळं ज्यावेळी मला टेक्निकल नॉलेज माझं मिळालं त्यावेळी मला ह्या गोष्टी इतक्या सोप्या झाल्या की टेक्निकल नॉलेज आणि ह्युमन रिसोर्स लोकांना सांभाळणं, कंपनीला तुमच्या मागे ॲज अ लीडर म्हणून फॉलो करून तुमच्या मागे येणं, ह्या गोष्टी त्यांना 30-30 वर्ष झाल्या होत्या. हे मला पहिल्याच दिवशीपासून येत होतं. त्यामुळे माझा प्रोग्रेस जर चार्ट तुम्ही बघितला तर तो खूप फास्ट वर गेलेला आहे. म्हणजे नॉर्थ अमेरिकेचा CEO पासून एशिया पॅसिफिकचा जवळपास एक 250-300 कोटीचा व्यवहार
300 कोटीचा व्यवहार मी बघायचो. त्यामुळे किती खूप सोपं होतं माझ्यासाठी हे लोक सांभाळणं, त्यांच्याकडून काम करून घेणं, त्यांना चांगले त्यांचे पगार व्यवस्थित देणं, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे मला आता आपण पाहतो की जेव्हा MPSC UPSCच्या परीक्षा असतात त्या अगदी आर्ट साईडचा मुलगा म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा हा नॉर्मल, तो काय अति हुशार नसणार, पण ती मुलं सुद्धा IAS IPS झालेले आहेत पुढे भविष्यात जाऊ. तसं तुम्ही नॉर्मल होता की पहिल्यापासूनच हुशार आहात? सर मी शिवाजी पेठेत वाढलेला मुलगा आहे. म्हणजे आम्ही आठवतं 5 वाजता शाळेतून आलं की दप्तर टाकायचं आणि खाली खेळायला जायचं. मग गोटे असतील, चिनी दांडू असेल, सगळ्या गोष्टी ज्या लहानपणी आम्ही खेळाय, पतंग असेल, 2-3दा रंकाळ्यात पडलोय मी पतंग पकडण्याच्या याच्यामध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या आणि मी ॲव्हरेज मुलगा होतो. फक्त एकदा ध्येय डोक्यात होतं की ज्यावेळी आईचं निधन झालं त्यावेळी ध्येय डोक्यात होतं की खरोखरच काहीतरी करूया. आणि माझ्यामध्ये परसिस्टन्स होता की मी एकदा एक डोक्यात घेतलं होतं. मी हुशार नव्हतो, मी ॲव्हरेज मुलगा होतो. 65 ते 70% पडायचे. मी काय बोर्डातला मुलगा नव्हतो, पण माझ्याकडे कन्सिस्टन्सी होती आणि परसिस्टन्स एवढा होता माझ्याकडं. मी काही झालं तरी तो कधी सोडायचो नाही. त्याला वेळ लागू दे, पण ते वाचायचं, भरपूर गोष्टी लोकांशी बोलायच्या, जे वडिलांच्याकडून माझ्याकडं नेटवर्क जे होतं ते डेव्हलप स्वतः केलं, लोकांच्याकडून ज्ञान घेतलं. तुमच्या अनुभवातून असं आलं की हुशारीपेक्षा प्रबळ इच्छाशक्ती महत्वाची असते, जी ते आईनी तुमच्यात निर्माण केली, ती तुमच्यात निर्माण झाली. त्यानंतर तुम्ही एवढं शिक्षण घेतलं. पण आता जाता जाता महत्वाचा प्रश्न म्हणजे की तुम्ही थायलंडचे वाणिज्य सल्लागार आहात. हे काही पद एवढं छोटं किंवा लहान नाही. वाणिज्य सल्लागार म्हणजे तो देश तुमच्या सल्ल्यावर चालतोय आर्थिक दृष्ट्या. तर ह्या पदापर्यंत कसं पोहोचलात नेमकं? आता तुम्ही जर विचार करायला गेला, थायलंडमध्ये मी CFO म्हणून काम करायचो. मी मार्ससाठी पण काम केलं आणि रॅकेट बेंकिझर आणि मेट जॉन्सन म्हणजे ती नवीन सिस्टर कंपनी आहे त्यांची. तर त्यावेळी माझं ही कंट्रोल कॅटेगरी म्हणजे ही लोकांसाठी क्रिटिकल कॅटेगरी असते. म्हणजे कुठलंही दूध किंवा ह्याचं ज्यावेळी तुम्ही प्राईस वाढवता त्यावेळी गव्हर्नमेंटशी कन्सल्ट करावं लागतं. तर मी ज्यावेळी थायलंडमध्ये गेलो त्यावेळी गव्हर्नमेंटशी मी एवढे माझे चांगले मी आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी द्यायचो फायनान्शियलमध्ये. बाकीचे CFO तसे करायचे आणि मी गव्हर्नमेंटशी संवाद चांगला साधण्यासाठी मी थाय लँग्वेज देखील शिकलो. तर त्यांना त्याचं खूप अप्रूव होतं की स्वतः CFO नेहमी युजली दुसऱ्या कंपन्यांची, मोठ्या कंपन्यांची पाठवून द्यायचे त्यांच्या स्टाफला, पण मी तसं नाही करायचो. लाईनमधून जायचो, पूर्णपणे ट्रान्सपरन्सी ठेवली आणि गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट मल्टीनॅशनल कंपनीज कसे चांगल्या पद्धतीने त्यांचे संबंध प्रस्थापित करून गव्हर्नमेंटला टॅक्सेशनला कसा उपयोग होईल, आणखी ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये लोकल लोकांना हायर करून कसं त्यांची उन्नती करता येईल, त्यामुळे ओव्हरऑल त्यांचा GDP कसा वाढेल याच्यासाठीही मी त्यांना सल्ला द्यायचो. त्यामुळे ओव्हरऑल त्यांच्या लक्षात आलं की जर हा माणूस स्वतः भाषा शिकून आपल्या फक्त कंपनीचं स्वार्थ न बघता पूर्ण ओव्हरऑल थायलंडचं बघतोय तर ॲब्सोल्युटली त्यांनी. त्यामुळे मिनिस्टर ऑफ कॉमर्स म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळी होते, आता जे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांची माझी ओळख झाली. आणि त्यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला त्यात काय मदत लागली तर करूया. आणि मग त्यांना मी सांगितलं की माझ्या वडिलांनी मला परत भारतामध्ये देशामध्ये यायला सांगितलंय, त्यामुळे मी आत्ताच माझा जो कॉर्पोरेट जॉब सोडून परत माझं निघालोय. त्यांना ते पटलंच नाही की पहिल्यांदा मी असं करतोय, कारण मी टीव्हीवर सांगायला हरकत नाही, जवळपास माझं जे पॅकेज होते 5.5 कोटी रुपयाचं वर्षाचं होतं, कारण मी टॅक्स भरणं त्यामुळे काय हे नाही आहे. त्यामुळं 5.5 कोटीचं पॅकेज होतं त्यावेळी. आणि त्यांनाही ते पटलं नाही की एवढं सगळं चांगलं छान सुरू असताना, एवढं करिअर असताना तुम्ही परत हे सोडून कसं परत जाणार. पण काय काय गोष्टी या भावनातनं येतात, जे वडिलांनी हाक मारले की मुलाला घ्यावं लागतं, हा त्यातला एक भाग होता. आणि त्यावेळी त्यांना लक्षात आलं की जर असा माणूस जर आपल्याला मिळाला, थायलंड आणि भारत देशामधला जर ट्रेड, जो बायलॅटरल ट्रेड त्यांना खूप इम्प्रूव्ह करायचं होतं. आत्ता जर बघितलं तर $12.5 बिलियन म्हणजे 750,000 कोटीचा तुमचा टर्नओव्हर आहे दोन्ही देशामधला. आणि $7.5 बिलियन थायलंडचा एक्सपोर्ट होतं आणि $5 बिलियन इंडियामधून थायलंडमध्ये एक्सपोर्ट होतं. तर 2.5 कोटीचा सरप्लस अजून थायलंडकडे आहे. सो ओव्हरऑल या गोष्टींच्या माझं अंडरस्टँडिंग असल्यामुळे आणि माझी पॉलिटिकल कनेक्टिव्हिटी असल्यामुळं तिथले जे अर्थ मंत्रालय होते आणि आत्ताचे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी मला त्याची विनंती केली की तुम्ही ही पोझिशन घेऊ शकाल का. आणि त्यांनी मला ऑफिस दिलं छानपैकी मुंबईमध्ये आणि कोल्हापुरातून काम करण्याची परवानगी देऊन हे पुढे घेतलं. पहिलं शेतकरी कुटुंबातला मुलगा, नरके फॅमिली म्हणजे शेतकरी कुटुंबच आहे, म्हणजे काय करू शकतो
परदेशात जाऊन शिक्षण घेऊन एका देशाचा आर्थिक सल्लागार बनू शकतो, पण शेवटी प्रत्येकाची नाळ ही आपल्या जन्मभूमीशी जोडलेली असते. आपली मातीच आपल्याला महत्त्वाची वाटते. 5.5 कोटीचं पॅकेज म्हणजे काही चेष्टा नाही. खरोखर आपल्या कोल्हापुरातील तरुणांचे डोळे खरोखर विस्फारतील. पण ह्याच्यावर पाणी सोडून परत यायचं आणि परत आपल्या बांधवांसाठीच काम करायचं. अर्थात चर्चा पुढे राहणार, एक छोटीशी विश्रांती घेऊन पुढच्या टप्प्यात आपण जाणून घेणार आहोत की आपल्या बांधवांसाठी ते काय करणार आहेत. नमस्कार, आपण चर्चेत सहभागी आहात आणि उत्सुकतेने ऐकत आहात की कोल्हापूरच्या तरुणाची उत्तुंग भरारी. आत्तापर्यंत आपण मराठ्यांच्या माध्यमातून अनेक मुलाखती ऐकल्या, पण आज आपण असं एक रत्न शोधून काढले की खरोखर कोल्हापूर आणि एका नावाजलेल्या कुटुंबातील असून सुद्धा चेतन हे काय आहेत हे अजून सर्व कोल्हापूरकरांना माहीत नाही. पण आम्ही आज गोव्यापासून पश्चिम मुंबईपर्यंत सर्वांनाच माहिती करून देतोय की चेतन यांची कामगिरी. तर तुमच्या एकूण आर्थिक अभ्यासानुसार आता तुमच्या घरात तर सहकारी साखर कारखान्याचे सूत्र होती किंवा आहेत. गोकुळ दूध संघाची, जरी गोकुळ दूध संघाचे संस्थापक जरी आनंदराव पाटील चोयेकर असले तरी आपले वडील अरुण नरके यांनीच संघासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे, काम केलेलं आहे. तर आजची संघाची परिस्थिती, गोकुळ दूध संघाची आजची परिस्थिती आर्थिक असेल किंवा व्यवस्थापनातील असेल किंवा राजकीय असेल आणि भविष्यातील कशी असावी आपल्याला वाटतंय? म्हणजे तसं बघितलं तर साहेब 1963 या गोकुळ संघाची स्थापना आहे आणि त्याच्यानंतर बरेच वर्षांना आजची तुम्ही जर परिस्थिती बघितली, साहेब नरके साहेब 1991 पासून 2000 पर्यंत चेअरमनशिप होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये एवढे आमूलाग्र बदल आणले. त्याच्यामध्ये डॉक्टर कुरियन असतील, अमृता पटेल मॅडम असतील, NDDB असेल, नाबार्ड असेल, या सगळ्यांनी मदत करून एक गोकुळा एका विशिष्ट लेवलला आणून ठेवलं, ज्याच्यासाठी एक्सपान्शन जी कॅपॅसिटी म्हणतात किंवा त्याचे संकलन आणि त्या गोकुळच्या दुधाचा एक ब्रँड बनवण्यासाठी जे साहेबांनी कष्ट घेतले, अहोरात्र कष्ट, तर ते वाखाणण्यासारखे आहेत. मला असं खरोखर आवर्जून सांगावं असं वाटेल. कारण आज जर तुम्ही बघितलं गोकुळची संकलन कॅपॅसिटी साधारणपणे 11 लाख लिटर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल तसे बघितलं तर 21 लाखापर्यंत होतं. छोटे मोठे संघ सगळे एकत्र जे होतात ते. जो ब्रँड साहेबांनी तयार केला त्याच्यामध्ये हायजीन, त्या दुधाची क्वालिटी, हे एवढं त्यांनी अभ्यास केलं तर आत्तापर्यंत हा ब्रँड इथं आला. कारण तसं बघायला गेलं तर लूज मिल्क जे म्हणतात, जे गोकुळ विकतं, जास्त सगळ्यात जो आवडता लोकांचा प्रोडक्ट आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन आणखी जर केलं, ते साहेबांनी केलं. त्याच्यामध्ये श्रीखंड आलं, बटर आलं, दही आलं, पनीर आलं, तूप आलं, अशा बऱ्याच व्हॅल्यू ॲडेडमध्ये खूप मार्जिन्स असतात जर व्यापारीदृष्ट्या बघायला गेलं तर. सो आर्थिकदृष्ट्या मला असं वाटतं की गोकुळचं आत्तापर्यंतचं काम खरंच वाखाणणीय आहे. जो ब्रँड त्यांनी निर्माण केला आहे, जो विश्वास लोकांना दिला आहे की हे दूध अशा प्रकारे आहे, एवढं फॅट असतं, त्याचं SNF एवढं असतं, त्याचं संकलन आहे, ते अतिशय क्वालिटी, हायजीन्स, या सगळ्या मेंटेन करून केलेल्या गोष्टी. आज रोजगाराच्या संधी खूपच कमी आहेत. हो. आणि खेडोपाडी उच्च शिक्षित तरुण वर्ग आहे. हो. आणि व्यवसायाकडे वळतोय. हो. बहुतेक तरुण आज आपला पोल्ट्री किंवा डेअरी फार्मकडे वळतोय. हो. तर त्यांना आपण काय मार्गदर्शन करू शकतो? मला असं वाटतं की डेअरीचा विषय थोडासा मी प्रोलॉंग करतो की जसं गोकुळचं, जसं डेफिनेटली डिफरंट ऑपॉर्च्युनिटी आहेच. गोकुळसारख्या 2500 कोटीचा संघ आहे तो, आणि या क्वालिटीच्या ब्रँडमुळं माझ्या जी आत्ताची करंट पोझिशन आहे, त्यामुळे एक्सपोर्टला त्याचा खूप उपयोग होईल. मला वाटतं की जे उत्पादकांना मार्जिन द्यावं लागतं गोकुळला, त्यांना मी जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. कारण आता मला असं वाटतं की जो आपला पोर्टफोलिओ व्हॅल्यू ॲडेड आहे त्याच्यामध्ये आणखी जर वाढवली, त्याच्यामध्ये वे प्रोटीन असेल, चीजची खूप मागणी आहे, डोमेस्टिकली पण आहे आणि इंटरनॅशनल लेवलला देखील आहे. आणि ओव्हरऑल बघितलं जगामध्ये जगातल्या म्हशींचं टोटल काढलं तर 57% जगातल्या म्हशीचं प्रमाण आपल्या इंडियामध्ये आहे. आणि असे असताना मला असं वाटतं की तो एक अप्रोप्रिएट त्याचा क्लेम मॅक्सिमम करून छान एकदम
चीज वगैरे जर म्हैशीच्या आपण ह्याच्यातून बघितलं तर जगामध्ये त्याची खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे आता मुरा किंवा म्हैसाणा ह्या हो, ज्या हो. म्हैशी आहेत आपल्या गावठी आहेत. हो. आता अलीकडे एक देशी गायींचं म्हणून एक प्रस्थ आले, प्रस्थ म्हणजे आहेच पूर्वीपासूनच आहे. तर यात तुम्हाला काय फरक वाटतो की संकरित गाय आणि देशी गाय? जसं तुम्ही सांगितलं की म्हशीच्या दुधाला फॅट जास्त आहे, हो. त्यातून उपपदार्थ जास्त हो, मिळू शकतात. हो. तर गायीच्या दुधाची तुलना कशी करू शकाल? कारण दूध जास्त मिळतं ते गायीपासून मिळतं, संकरित गायीपासून. हो हो. तसं बघायला गेलं सर तर प्रत्येक दोन्ही दुधाचे गुणधर्म वेगळे आहेत, त्याचा उपयोगही वेगळा आहे. ज्यावेळी तुम्ही रेस्टॉरंट किंवा याच्यामध्ये त्यावेळी तुम्ही त्या चवीसाठी बघत असता, तो क्रीमीनेससाठी, त्यावेळी डेफिनेटली तुम्हाला म्हैशीच्या दुधाचे प्रोडक्ट्स वापरावे लागतील आणि त्याच्याप्रमाणे त्याचं मार्केट बदलत जातं. मला असं वाटतं की गोकुळ हा खूप मोठा पोटेन्शियल आहे की त्याची मार्केट व्हॅल्यू आणि जी संकलन आणि क्वालिटी जी आहे ती आंतरराष्ट्रीय लेवलला वाखाणण्याजोगी आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना तुम्ही जो म्हणला की गाईला देखील त्याचं तेवढी व्हॅल्यू आहे, पण जगामध्ये गायी पण खूप आहेत. त्यामुळे तुम्ही लाईक टू लाईक कम्पॅरिझन केलं तर मार्केट हे तुम्हाला खूप नॅरो आहे, त्याचे मार्जिन्स खूप कमी आहेत. पण गाईचं दूध तुम्ही डायटरी जे आता कोरोना नंतर जे डायटरी आणि लोकांना वजन मेंटेन करणं, इम्युनिटी वाढवणे, त्याच्यामध्ये गाईचा उपयोग होतो. पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा म्हैशीच्या पासून जे प्रोडक्ट बनतात त्याचाही उपयोग होतो. त्यामुळे ज्याप्रमाणे त्याचा उपयोग आहे त्यामुळे करता येईल. राहिला विषय रोजगारीचा, जसे हे गोकुळचा संघ वाढत जाईल तसे रोजगारी होईल. जसे जसे तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाईल त्यावेळी जे उच्च शिक्षित मुलं आहेत त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जाऊ शकतात. तुम्ही शेतीविषयक पूरक व्यवसायांबद्दल बोलला, त्याच्यामध्ये फिशरी आहे, त्याच्यानंतर कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर मेंढी पालन आहे, हे लाईफ स्टॉक खूप आहे. त्याच्यानंतर तुम्ही बी फार्मिंग करू शकता. गडकरी साहेबांनी मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये तुम्ही बघितलं तर पॉवर आणि एनर्जीमध्ये इथेनॉल प्रोडक्शन, जसं आता म्हणलं कारखान्याच्या मध्ये सुद्धा जसं आपण साखरेवर न उपलब्ध राहता त्याचं इथेनॉल बनवतं, पर लिटर त्याचा जास्त वेळ त्याचा उपयोग होईल. आणि त्याप्रमाणे अर्थव्यवस्था जर आपण केली तर व्यवस्थित डायव्हर्सिफिकेशन केलं ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, म्हणजे बी फार्मिंग असेल, बी पासून कॅन्डल्स बनवणं असेल, त्याचा जो वॅक्स असतो त्याचा, त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टीमध्ये हे करू शकता. मशरूम फार्मिंग आता नवीन गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की करोनामुळे जे उच्च शिक्षित लोक भागामध्ये परत आपल्या ग्रामीण भागात आले तर त्यांच्यासाठी त्यांचं नॉलेज चांगलं आहे, त्यांची रीच आहे, त्यांना आता इंटरनेटमुळे नॉलेज कुठेही थांबलेलं नाही आहे. त्यामुळे त्याचा वापर करून आणि ग्रामीण भागातली आपली जी जमीन आहे याचा वापर करून आणि माझ्यासारख्या लोकांचा जर मार्केटिंग आणि कंपनी जोडींसाठी जर करून घेतला, मी जो मधला दुवा बनलोय दोन देशामधला, तसा दुवा मी आपल्या तरुण मार्गामधला रोजगारासाठी असेल, बिझनेससाठी असेल, तर मार्केटिंगसाठी होऊ शकतो. भांडवलाचा सुद्धा प्रश्न आहे. हो हो. मी सुशिक्षित बेरोजगार म्हणून जर कर्ज काढे असेल तर अर्थात बँकाच देतात, हो, जरी शासकीय यंत्रणेकडून मंजूर होत असते. अनेकदा बँकांकडून त्यांची सशी उलपट होते. हो, ह्यावर काय पर्याय काढता येईल? किंवा आपली एक युथ बँक समजा, त्या युथ बँकेनं काही तरुणांना मदत केली, पण आता जे काही निर्बंध आलेले आहेत त्या निर्बंधांमुळे काही परिणाम झाला का, याबद्दल आपण काय सांगू? सर आता तुमचा मी प्रश्न एक दोन भागामध्ये करतो. पहिला जो भाग आहे तो त्याच्यामध्ये जर मुलांच्या चांगल्या कल्पना असतील, आयडियाज असतील, तर त्याच्यामध्ये पुण्याचे, मुंबईचे, गुजरातचे बरेच इन्व्हेस्टर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात की त्यांना पैसे इन्व्हेस्ट करायचे असतात. तर त्यांना मी त्यांच्यासमोर पिच करायला त्यांना ॲब्सोल्युटली मी त्यांना स्टेज देईन. आणि कोल्हापूरमध्ये देखील मी असं बघतो की बरेचदा युजली स्टार्टअप फर्म्स असतात, त्यावेळी ज्यावेळी मला वेळ असतो तिथे जाऊन मी ऐकतो, कारण मी स्वतः इन्व्हेस्टर म्हणून काम करतो कधी कधी, किंवा मी माझे जे US किंवा युरोपियनमधले फ्रेंड सर्कल आहे किंवा प्रोफेशनल फ्रेंड सर्कल जे आहे त्यांच्या थ्रू त्यांना स्टेज देऊ शकतो. त्यामुळं आपल्याकडे फक्त ट्रेडिशनल वे जो असतो घरातल्यांचे पैसे किंवा नातेवाईकांचे किंवा बँकेतल्या लोकांकडून कर्ज घेणं किंवा गव्हर्नमेंटच्या, हे स्कीम तर आहेतच, पण मला असं वाटतं खरोखरच कल्पना छान असेल आणि त्याच्यामध्ये खूप कमर्शियलायझेशन आणि ज्याच्यामध्ये प्रॉफिट खूप असेल तर अशासाठी आपण इंटरनॅशनल लेवलला देखील फंड्स उपलब्ध करून देऊ शकतो. राहिला युथ बँकेचा प्रश्न, सर खरं सांगायचं तर मागच्या 1.5-2 वर्ष याच्यात मी खूप माझा वेळ म्हणा किंवा लोकांचा विश्वास आमच्या म्हणा आणि ह्याच्यातून पूर्ण काबाड कष्ट करून आता मला वाटतं एक महिन्याभरामध्ये किंवा पुढच्या 3 ते 4 आठवड्यामध्ये RBI मला असं वाटतं की पहिली महाराष्ट्रातली बँक असेल जी 35A मधून बाहेर पडणार आहे, जी कधीही झालं नव्हतं, ते आम्ही आता करून दाखवलंय. स्पेशली मी ही करून कारण माझ्यासाठी ही माझ्या आयुष्यात मी केलेली एक चांगली पोचपावती म्हणलं तरी चालेल.
की जवळपास 2 वर्ष कालावधीमध्ये त्याच्यामध्ये खासदारकीची इलेक्शन झाल्या, मग आमदारकीचे इलेक्शन झाल्या, सातबाराचे इश्यू झाले, त्याच्यानंतर मग महापूर आला, कोरोना आला, आणि एवढ्या सगळ्या गोष्टींचा अडथळा असताना सुद्धा एखाद्या बँक अडचणीत असलेली परत बाहेर काढून नॉर्मलला जवळपास 13% CRAR आणून नेटवर्थ पॉझिटिव्ह करून ही अशक्य गोष्ट होती. पण ती सर आता साहेबांच्या आशीर्वादाने ज्या लोकांनी साहेबांच्यावर विश्वास ठेवला त्या ठेवीदारांना खरोखरच माझं आभार आहे. आणि मी हात जोडून सांगतो की तुम्ही जी आम्हाला इथं मदत केली आहे त्यामुळे ही आज बँक पूर्ववत होणार. जी बँक तुम्हाला 50-60 वर्ष जी सेवा देत होती ती परत सेवा आम्ही सुरू करण्याच्या ह्याच्यामध्ये आहोत. आणि खरोखरच माझ्यासाठी ही एक विजयी पताका म्हणले तरी चालेल माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये, की कष्ट सगळेच करतात पण कधी कधी त्याचं यश मिळत नाही. पण नशिबानं आईच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वाद, महालक्ष्मीच्या आशीर्वादानं मला हे यश मिळतंय महिन्याभरामध्ये. आणि परत एकदा ठेवीदारांना मी त्यांना खरोखर हात जोडून आभार मानतो की त्यांनी आमच्या मॅनेजमेंट टीमवर विश्वास ठेवला आणि ही बँक परत सुरू करण्यासाठी प्रयत्न, आणि असेच त्यांचं प्रेम आमच्यावर राहावं या माध्यमातून मी विनंती करतो. जे नवउद्योजक आहेत, जे येऊ इच्छितात, उद्योजक व्यापारमध्ये इच्छितात, त्यांना अर्थकारण किंवा भांडवल म्हणून बँकांकडून अत्यंत गरजेचं असतं. ते तुम्ही यात माध्यमातून मार्गदर्शन, आणि मुलांना देखील सर आपण अरुण नरके फाउंडेशन थ्रू आतापर्यंत 4500हून जास्त विद्यार्थी आपले शासकीय सेवेमध्ये आहेत. त्या मुलांना देखील आम्ही आता हे म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही मदत करताय तरुणांना. हो. आता ह्याच अनुषंगाने जातात एक शेवटचा प्रश्न. हा सर. आपला शेतीप्रधान देश आणि ग्रामीण भाग जास्त आहे. हो. अर्थातच शेती आणि पर्यटन हा विषय एक जिव्हाळ्याचा अलीकडं बनलेला आहे. तर जसं आपण पोल्ट्री, फिशरी किंवा डेअरी फार्म याच्याबद्दल तरुणांना मार्गदर्शन केलं, तर जाता शेतीमध्ये आधुनिकता कशी आणता येईल आणि पर्यटनासाठी तरुणांनी कसं प्रोत्साहित व्हावं यासाठी थोडक्यात मार्गदर्शन. शेवटचा प्रश्न. आता स्पेसिफिकली सर कोल्हापूर जिल्ह्या बाबतीत बोलतो. आता जर टोटल बघितली तर आपल्या क्षेत्रफळ जे आपलं 7,700 चौरस किलोमीटर आपलं कोल्हापूरचं क्षेत्र आहे, त्यातलं 59% शेती, आपली जी जमीन आहे ती शेतीखाली आहे. जवळपास 18% त्यातला जो आहे भाग तो फॉरेस्टमध्ये आहे, जंगल आहे. मला असं वाटतं की खरोखरच आपल्याकडे रॉ मटेरियल सगळं आहे, तर फूड प्रोसेसिंग प्लांट्स आणि त्याचे मग मेडिसिनल हर्बल असतील, त्याच्यामध्ये केवडा असेल, यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे फूड प्रोसेसिंग युनिट, आणखी मध असेल आपलं चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग करून आपण इंटरनॅशनल लेवलला किंवा गुजरात किंवा डिफरंट स्टेटमध्ये विकू शकतो. आता साधं एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही साताऱ्यामध्ये सर बघितले तर प्रोसेसिंग युनिट खूप आहेत, पण त्याचा कच्चा माल कुठून येतो? तो सगळा सोलापूर किंवा अशा ठिकाणी होतो. मला खरोखरच असं वाटतं की कोल्हापूरमध्ये जो रॉ मटेरियल आहे, 59% जमीन आपली शेताखाली आहे, 18% जवळपास आपलं अभयारण्याखाली आहे, या सगळ्याचं रॉ मटेरियल जर एकत्र इथंच प्रोसेसिंग युनिट जर झाले तर चांगलं करता येईल. गडकरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एनर्जी आणि पॉवर ह्याच्यामध्ये अल्टरनेट डायव्हर्सिफाईड स्ट्रॅटेजी ॲग्रिकल्चरमध्ये आली, ती खूप छान होईल. आपल्याकडे महिला बचत गट आहेत, त्यांचं सबलीकरण, ह्याच्यातून त्यांना लघु उद्योग शिकून चांगल्या क्वालिटीचे जर प्रोडक्ट्स केले ते विकता येईल. स्पेसिफिकली सर आर्टिक्राफ्ट, की आपल्याकडं जे जसं मी थायलंडमध्ये आता अप्रोच केलं की एक गाव एक वस्तू, जसं आपल्या इथं विकेल ते पिकेल ज्या प्रमाणे आहे, तसं एक गाव एक वस्तू म्हणून पण त्यांनी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गावाची एक कलाकुसर त्या गावाची ती घ्यायची आणि ते गव्हर्नमेंटने सगळे एकत्र करून त्याचं छान मुंबईसारख्या पुण्यासारख्या मध्य वस्तीत असलेलं एखादं एक छान हे करायचं प्रदर्शन मॉलच किंवा तो एक दुकानच करायचं, ज्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची जी बनवलेली आहेत प्रत्येक गावाचा एक आयटम घ्यायचा आणि तो तिथं ठेवायचा. आणि हेच मी थायलंडमध्ये ओटॉप या नावाखाली मी आता पूर्ण थायलंडची जी ओटॉप म्हणून जी संस्था आहे जे सगळं शेतकऱ्यांचं घेते, त्याचा मी आता टायप गडकरी साहेबांच्या बरोबर बोलणे माझी इच्छा आहे की त्यांच्याबरोबर एकत्र बसून मी हा विषय ओटॉप आणि भारताची जे खादी असेल किंवा हे असेल हे एकत्र जर केलं तर दोन्ही देशांचं पर्यटनासाठी काय करता येईल. पर्यटनामध्ये सर मी तुम्हाला सांगतो, थायलंड मी हे अप्रोच आदित्यजी ठाकरेंची ऑलरेडी केलेलाच आहे पत्रारूपी. बेसिकली जर माझा जो मी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला होता, जर थायलंड आणि महाराष्ट्र सरकार, डॉक्टर सावंत साहेबांशी मी बोलणार, जे माझे मित्र आहेत गोव्याचे CM, की आपण जर टुरिझम एकत्र केलं, तिकडचे टुरिझम इकडं आणले तर साध्या आपल्या आजी ज्या चिंचेचे गोळे विकतात त्यापासून हॉटेल्स आणि लॉज आणि
गाईड्स असेल, त्यांना जवळपास मला वाटतं माझ्या रिपोर्टप्रमाणे 9 लाख रोजगार आपल्याला उपलब्ध करता येतील. तर या गोष्टी मी आदित्यजी ठाकरेंशी पत्राने संपर्क साधलेला आहे, त्यांना तो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट शेअर केला आणि त्याच्याबरोबर त्यांना मला वाटतं की जर असं केलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली रोजगार निर्माण होईल. त्याच्यामुळे आपली ग्रामीण भागातली आर्थिक व्यवस्था आहे, साधा विषय आहे, जर ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था जर तुम्ही चांगली केली, मग त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये इनोव्हेशन आणा, नवीन तंत्रज्ञान आणा. आणि महत्त्वाची सर गोष्ट म्हणजे ह्या ज्या राजकीय कुरघोडीमुळे ज्या आपल्याला जो विकास थांबलेला आहे तो जर बाजूला ठेवून पूर्ण गावानं सरपंचांनी एकत्र येऊन काय नवीन टेक्नॉलॉजी आपल्या भागात काय पिकतं, सॅटेलाइटचे रिपोर्ट्स घेऊन आपल्या भागासाठी काय आहे, सॉइल परीक्षण कार्ड जे असतं, पाण्याची चाचणी करून बाबा तुमचं NPK बघा जो काय आहे, तुमचा पोत जमिनीचा आहे त्याच्यामध्ये काय कमी जास्त आहे, तिथं मधमाशा आणून 25% तुमचं प्रोडक्शन वाढवतं. या सायंटिफिक गोष्टीचा अगदी सारासार विचार करून डिमांड आणि सप्लाय, इंटरनॅशनल एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट, आपण ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून गडकरी साहेबांनी परत एकदा हा विषय सांगितला की बाबा आपल्याकडे 260 लाख टन आपलं राईस पडून आहे, पण आपण प्रोडक्शन करताना त्याचा विचार केला का? त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट हमी भाव देताना अडचण होते. त्यामुळे आत्ताचं जे कृषी विधेयक जवळ या गोष्टी येतात हे फक्त साईड इफेक्ट्स आहेत सर. मेनली तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढवणे हा फंडामेंटल इश्यू आहे आणि त्या शेतकऱ्याला राईट चॅनल्स देऊन, राईट बाजारपेठ देऊन, राईट हमी भाव देऊन कसा आपल्या देशाला देखील फायदा झाला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला देखील फायदा पाहिजे, याचं सगळ्यात महत्त्व इथं आहे असं मला वाटतं. खरं तर ही आज मॅरेथॉन मुलाखत झालेली आहे. आज स्पर्धा परीक्षेपासून उद्योजकांपर्यंत बनवण्याची ताकद चेतनमध्ये आहे आणि ते करून दाखवतात. त्यांनी जातात एक खंत व्यक्त केलेली आहे की राजकीय कुरघोड्या आणि खरं दुखणं आपलं हेच आहे, सहकार असू दे राजकारण असू दे, खरं दुखणं हेच आहे की राजकीय कुरघोड्या आपल्या तरुणांना कोबड्या घ्यायला लावतात. तर या कुरघोड्या कशा मोडून काढता येतील, तरुणांच्या कोबड्या कशा फेकून देता येतील आणि तरुणांना कसं पुढं आणता येईल हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मराठ्यांच्या माध्यमातून. ते मराठ्यांचे सल्लागार असतील आणि कोल्हापूर, गोवा, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, पश्चिम मुंबई जिथं जिथं आमचं मराठींचं प्रक्षेपण होतंय तेथील प्रत्येक तरुणाचे सल्लागार आजपासून अशी ती ग्वाही देतील असं मी मानतो. आणि इथं आल्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि एकच पॉईंट मला सांगावं लागेल याच्यामध्ये की आता कोल्हापूर हे नेहमी सहकारानं भरलेलं आहे. काय काय संस्था चालतात, काय काय चालत नाहीत. मला फक्त एक त्यातला फरक चालत की लोकनेते जे असतात ते लोकांना सांभाळू शकतात आणि कारखाना किंवा गोकुळ चालवणं हा एक व्यापार आहे. त्यामुळं सगळ्या दोन्ही गोष्टी एकामध्ये असणं हे खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे हा डिस्टिंग्विश जर आपण व्यवस्थित केला, लोकांना सांभाळणं आणि कारखाना आर्थिकदृष्ट्या किंवा कुठलाही संघ चालवणं हे 2 वेगळे स्किल सेट्स आहेत. आणि नशिबानं सर आज माझ्यामध्ये अर्थव्यवस्था ही 20 वर्षाचा माझा विषय असल्यामुळे कसं चांगल्या पद्धतीने चालू, युथ बँक हे एक चांगलंच एक्झाम्पल आहे जे आर्थिक अडचण असताना ते बाहेर काढणं आणि लोक सांभाळून सगळ्यांना एकत्र येऊन रोजगाराची हमी, सगळ्यांना एकत्र चांगले पगार मिळवण्याची इच्छा आणि व्यापार वाढवणे, या सगळ्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर मला खरोखरच तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरला तर डेफिनेटली जी ती माय आहेच, पण भारतामध्ये काही माझी मदत कुठं लागली, मुलांना काही लागली तर खरोखरच मला त्यांची मदत करायला आवडेल. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर मला इथं बोलवलं, मी खूप आभारी. आणि माझी कधीही मदत लागली, स्पेशली तरुण पिढीला, मुलामुलींना कधीही माझी मदत लागली तर सांगावी ही प्रामाणिक इच्छा सर. नमस्कार, धन्यवाद, नमस्कार.